जय महाराष्ट्र. उमरखेड गावातील एका उर्दू शाळेमध्ये पाकिस्तानचं जे लष्कराचं स्मृतिगीत आहे त्या गीतावर डान्स झालेला आहे त्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये. खरं तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. तसंच जे जे विद्यार्थी या गाण्यामध्ये सहभागी झाले होते त्यांना ताब्यात घेऊन त्याचं समुपदेशन झालं पाहिजे. खरं तर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशी गोष्ट घडलेली आहे. या गोष्टीचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करताच येऊ शकत नाही आणि त्या सगळ्या मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवून त्यांच्या डोक्यात नेमके काय विचार चालू आहेत याचं अवलोकन प्रशासनाने केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढची पावलं उचलली पाहिजेत. तसंच इतरही ज्या शाळा आहेत, उर्दू शाळा असतील किंवा मदरसे असतील, तिथे देखील प्रशासनाने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, कारण सर्वसामान्य माणूस प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू शकत नाही, त्याच्या काही मर्यादा आहेत. पण जर अशी गोष्ट एका शाळेमध्ये घडली असेल तर इतरही ती घडलेली असेल. मी काल या गाण्याच्या संदर्भात युट्यूबवर व्हिडिओ बघत होतो तर मला आणखीनही काही शाळा अशा दिसल्या की ज्या शाळांमध्ये या गाण्यावर डान्स वगैरे झालेला आहे. तर त्या शाळा त्याची देखील प्रशासनाने माहिती घेऊन या सगळ्या गोष्टींवर कडक कारवाई झाली पाहिजे. जर तसं झालं नाही तर देशाच्या दृष्टीने ते अत्यंत घातक होऊ शकतं. तसंच मुस्लिम समाजाला देखील विनंती आहे की तुम्ही तुमच्या समाजातील या गोष्टींना आळा घालायचा प्रयत्न करा. सामाजिक सलोखा हा केवळ एकाच बाजूने राखला जाऊ शकत नाही, दोन्ही बाजूनी त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतो, तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा. जय महाराष्ट्र.